तुमचा विश्वास आमची बातमी। नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिडको विभागीय कार्यालयात आज अर्ज छाननीच्या दिवशी प्रचंड राजकीय नाट्य पाहायला मिळाले। भाजपच्या अधिकृत एबी फॉर्मवरून झालेल्या छाननीमध्ये 2 माजी नगरसेवकांसह तब्बल 4 अर्ज बाद झालेत, तर बडगुजर कुटुंब आणि समर्थकांना उमेदवारीची लॉटरी लागल्याचं चित्र समोर आलंय। अर्ज छाननी दरम्यान माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांचे एबी फॉर्म अवैध ठरवण्यात आले। योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पक्षश्रेष्ठी सांगतील त्या हिशोबाने पुढे चालेल। परंतु एकच एवढं मी आवाहन करतो का मी कुठलाही मला त्या राजकारणीचा पोरगा नाही का कोणाचा नातू नाही का पंतू नाही काही नाही, मी सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा। पक्षाचं काम अतिशय जोमाने मी करत होतो। पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पक्षाने मला एबी फॉर्म सुद्धा दिला, परंतु घातपात करायची सवय असते, तसा घात परत माझा झालेला आहे। पक्षाने कालच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आपण जाहीर केलेले। राहिला विषय एबी फॉर्मचा, काल थोडाफार काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जो गोंधळ झाला त्यावेळेस काही एबी फॉर्म एखादा 2 इकडे तिकडे गेला असेल, परंतु पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे, त्यानुसार आमचे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। परिणामी त्यांच्या जागी दीपक बडगुजर, साधना मटाले, अलका आहिरे आणि पल्लवी गणोरे यांचे अर्ज वैध ठरले आहेत। त्यामुळे सिडकोतील अनेक प्रभागांची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत। प्रभाग क्रमांक 26 मध्ये पुष्पावती पवार यांचा अर्ज बाद झाल्यानंतर अलका आहिरे यांना भाजपची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे। तर प्रभाग क्रमांक 24 मध्ये अवघ्या 6 मिनिटांच्या फरकाने सुरेखा नेरकर यांचा अर्ज बाद होतो। पल्लवी गणोरे यांचा अर्ज वैध ठरलाय। अर्ज छाननीनंतर सिडकोतील 3 प्रभागांत आमदार सीमा हिरे समर्थक असलेल्या 2 माजी नगरसेवकांसह 4 पत्ते कट झाल्यानं सुधाकर बडगुजर यांची खेळी यशस्वी ठरल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आदरणीय गिरीश भाऊंनी ज्या पद्धतीने उमेदवार फायनल केले होते त्याच पद्धतीने एबी फॉर्म ते दिले गेलेले आहेत। 25 मध्ये सुधाकर बडगुजर, साधना मटाले आणि प्रकाश अमृतकर आणि एक भाग्यश्री ढोमसेला घ्यायचं का संगीता रवी पाटलाला घ्यायचं, हा वाद डिस्प्यूट होता। आणि तो भाऊ म्हटले की तुम्ही दोघं एकत्र बसा की भाग्यश्री ढोमसेला घ्यावा लागेल। मी त्यानंतर भाग्यश्री ढोमसेचं कन्सेंट दिला आणि त्या पद्धतीने 4 उमेदवार त्या ठिकाणी फायनल झाले। गोंधळ ज्यांनी घातला तो गोंधळ कोणी घातला तो मला ते सांगता येणार नाही। कोणी घातला कोणावर आरोप मला करायचे नाही। मी पार्टीचं शिस्त पाळणारा मनुष्य आहे आणि जे गिरीश भाऊने आदेश दिले त्या पद्धतीने जर एबी फॉर्म झाले असते हा गोंधळही झाला नसता आणि डबल एबी फॉर्मही गेले नसते। एका प्रभागात बडगुजर कुटुंबातील 3 तर दुसऱ्या प्रभागात समर्थकाला उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झालाय। या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सिडको विभागीय कार्यालयाबाहेर 2 ते 2.5 हजार कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली होती। परिस्थिती चिघळू नये म्हणून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। गर्दी नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना पांगवलाय। त्यामुळे संपूर्ण कार्यालय परिसराला जणू पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं। रात्री उशिरा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्या कार्यालयाबाहेरही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामामुळे सिडकोसह नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आता पुढील लढतीमध्ये कोण कोणासमोर उभं राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।